नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर वाघमारे. माझी राज्यसेवा 2022 या परीक्षेतून तहसीलदार या पदी निवड झालेली आहे. तर सध्या होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही 28 एप्रिल रोजी होणार होती. मात्र लोकसभा इलेक्शन्सच्या कारणास्तव ही सध्या पोस्टपोन झालेली आहे. तर काही विद्यार्थी मित्र हे मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलेले असून त्यांनी मागणी केल्याप्रमाणे मुख्य परीक्षेची बुक लिस्ट ही आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑफिसर कपल सागर प्रीती. तर आपण आज बुक लिस्ट पाहणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षेची. तर सर्वप्रथम मराठी आणि इंग्रजी व्याकरण या विषयांसाठीची बुक लिस्ट आपण पाहूया. तर मराठी या विषयासाठी सर्वजण जे पुस्तक वापरतात तेच मी सांगणार आहे. मोरा वाळिंबे सरांचं जे व्याकरणाचं पुस्तक आहे ते आपल्याला या ठिकाणी रेफर करायला लागेल. त्यासोबत व्याकरणाच्या पुस्तकासोबत मोरा वाळिंबे सरांचंच शब्दसंग्रहाचं एक पुस्तक आहे, ज्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार असा जो सगळा संग्रह दिलेला आहे ते पुस्तक आपल्याला पाहायला लागेल मराठी विषयासाठी. त्यासोबत इंग्रजी विषयासाठी महेश पाटील सरांच्या ज्या हँड रिटन नोट्स आहेत, ज्या सिटीमध्ये कुठेही झेरॉक्स सेंटरमध्ये मिळतात, त्या नोट्स आपण रेफर करू शकता. त्या अगदी उत्तम रीतीने त्यामध्ये इंग्रजी विषय विथ एक्झाम्पल्स PYQचे एक्झाम्पल घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबत मराठी इंग्रजीसाठीचे जे PYQ आहेत ते आपल्याला झिरो एरर नावाच्या पुस्तकातून किंवा त्यासारखं इतर कोणत्याही पब्लिकेशनचं जे पुस्तक मार्केटमध्ये असेल त्या पुस्तकातून आपण करू शकता. तर हे झालं मराठी इंग्रजी ह्या विषयाबद्दल. त्यानंतर आपण पाहणार आहोत जनरल स्टडीज 1 म्हणजे GS1 हा पेपर, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, कृषी हे सब्जेक्ट येतात. तर टिपिकली इतिहास या विषयासाठी आपण माननीय समाधान महाजन सरांचं जे युनिक पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते रेफर करू शकता. अगदी छान पद्धतीने सर्व डेटा त्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये समाजसुधारक असेल किंवा पोस्ट इंडिपेंडन्सचा डेटा असेल, हा सर्व डेटा त्यामध्ये एकदम व्यवस्थित पद्धतीने दिलेला आहे. तसेच भूगोल या विषयासाठी आपण 5वी पासून तर 12वी पर्यंतचे जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत त्यातलंही मोस्टली फिजिकल जॉग्राफी हे रेफर करू शकता. त्यासोबत दीपस्तंभ पब्लिकेशनचे 3 पुस्तकं आहेत, जे की एक महाराष्ट्र, भारत आणि जग यांचा जो भूगोल आहे ते आपण रेफर करू शकता. तसेच भूगोलामध्ये आता जो मानवी भूगोल हा जो नवीन पार्ट ॲड झालेला आहे त्यासाठी टेलिग्रामवरती वेगवेगळ्या चॅनल्सवरती नोट्स उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळ्या टेस्ट सिरीजमध्ये होणारा जो डेटा आहे त्याचा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. त्यासोबत इथून मागं PYQमध्ये 2-3 वर्ष ह्या मानवी भूगोल टॉपिकवरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचाही संदर्भ तुम्ही पाहू शकता. तसेच पर्यावरण या विषयासाठी माननीय तुषार घोरपडे सरांचं जे पर्यावरणाचं पुस्तक आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. तसेच अवकाशीय किंवा अंतराळ तंत्रज्ञान हा जो विषय GS1मध्ये आहे त्यासाठी GS4चं सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं सचिन भस्के सरांचं जे पुस्तक आहे त्याचा आपण रेफरन्स घेऊ शकता अवकाशीय तंत्रज्ञानासाठी. आणि शेवटचा एक टॉपिक राहतो भूगोलामध्ये, तो म्हणजे रिमोट सेन्सिंग, ज्याच्यासाठी 11वीचं जे NCERT आहे त्याचा तुम्ही थोडासा उपयोग करून घेऊ शकता. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिमोट सेन्सिंगसाठी प्रमोद चौगुले सरांचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती सरांनी रिमोट सेन्सिंग या टॉपिकबद्दल ऑडिओ लेक्चर्स विथ नोट्स घेतलेले आहेत, त्याचा नक्की उपयोग करून घ्या. तसेच GS1मध्ये शेवटचा जो टॉपिक राहतो तो म्हणजे कृषी, ॲग्रिकल्चर, ज्याच्यासाठी आपण 11वी-12वीचं स्टेट बोर्ड ॲग्रिकल्चरचं याचा उपयोग करून घेऊ शकता. त्याचसोबत आम्ही जे महेश गारगोटे सरांचं पुस्तक आहे ते वापरलं होतं, ते पुस्तक मला छान वाटतं. तसेच ॲग्रिकल्चरसाठी समाधान गुटुकुडे सरांच्या टेलिग्राम चॅनलवरती काही नोट्स उपलब्ध आहेत, तर त्याचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. आणि PYQ हे जे आहेत GS1चे ते चोरमले सरांच्या पुस्तकातून जर केले तर आम्हाला त्याचा फार फायदा झाला. तुम्ही त्याचा नक्कीच उपयोग करून घेऊ शकता. आता जाऊया आपण GS2 या विषयाकडे, ज्यामध्ये कोर पॉलिटी आणि पॉलिटीचा जो पार्ट 2 आहे तो येतो. तसेच पंचायत राज हा एक टॉपिक आहे. तसेच त्याच्यामध्ये शिक्षण नावाचा टॉपिक आहे जो आपल्याला GS3मधून करायला लागतो. तर कोर पॉलिटीसाठी आपल्याला लक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यातून कोर पॉलिटी करायचं आहे. पॉलिटी पार्ट 2साठी जो की गव्हर्नन्सचा पार्ट आहे, आम्ही खाटेकर सरांचं पुस्तक रेफर केलं होतं. खाटेकर सरांच्या पुस्तकाच्या काही नोट्स काढलेल्या होत्या, त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घेऊ शकता. त्याचसोबत जर ॲड ऑन डेटा काही करायचा असेल तर संकल्प देशमुख सरांचं जे पुस्तक आहे त्याचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. जर पंचायत राज हा टॉपिक बघितला
तर आम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक वापरलं होतं. त्याचसोबत स्वाध्याय या यूट्यूब चॅनल्सच्या काही नोट्स आहेत आणि त्या नोट्सच्या आधारावरतीच यूट्यूबचे लेक्चर्स आहेत. तर त्याचाही पंचायत राज या टॉपिकसाठी आम्ही उपयोग करून घेतला होता. 2.10 शिक्षण नावाचा टॉपिक आहे GS2मध्ये, ज्याच्यासाठी GS3 म्हणजे HRHRD हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जो शिक्षण नावाचा टॉपिक आहे त्याचा जो खाटेकर सरांचं पुस्तक आहे HRHRDचं, तो 2.10 हा टॉपिक हा तुम्ही GS3च्या खाटेकर सरांच्या पुस्तकातून करू शकता. त्यासोबत देसले सरांचं जे इकॉनॉमिक्सचं पार्ट 2चं डेव्हलपमेंटचं पुस्तक आहे त्याचा तुम्ही शिक्षण या टॉपिकसाठी उपयोग करून घेऊ शकता. तसेच PYQ GS2चे जे PYQ आहेत त्यासाठी कोर पॉलिटीच्या PYQसाठी चोरमले सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. आणि पॉलिटी पार्ट 2चे जे PYQ आहेत त्याच्यासाठी खाटेकर सरांचे जे पुस्तक आहे पॉलिटी पार्ट 2चं त्याचा उपयोग करून घेऊ शकता. पंचायत राजच्या PYQसाठी सुद्धा चोरमले सरांचं पुस्तक वापरलं तरी चालेल. तर आता GS3 हा जो सब्जेक्ट आहे आपल्याला HRHRD, त्यासाठी आम्ही खाटेकर सरांच्या पुस्तक वापरलं होतं, त्याच्या नोट्स काढल्या होत्या. माझं असं म्हणणं आहे की HRHRD सब्जेक्टसाठी नोट्स ह्या मस्ट आहेत, कारण फास्ट रिव्हिजन होते. तर खाटेकर सरांच्या पुस्तकासोबतच आम्ही डेव्हलपमेंटचं देसले सरांचं पुस्तक वापरलं होतं. तसेच HRDसाठी करंटचा डेटा हा महत्त्वाचा असतो. मग तो तुम्ही पृथ्वी परिक्रमामधून करा किंवा कोणत्याही पब्लिकेशनचं इयरबुक असेल त्याच्यातून करा, कुठूनही केलं तरी चालेल. PYQसाठी GS3च्या खाटेकर सरांच्या पुस्तकातून आम्ही ते केलेलं होतं. आता विषय राहतो GS4 कोर इकॉनॉमिक्स, कृषी आणि सायन्स टेक हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी कोर इकॉनॉमिक्ससाठी आम्ही देसले सरांच्या पुस्तक पार्ट 1 जे आहे ते वापरलं होतं. त्याच्या काही नोट्सही आम्ही काढलेल्या होत्या. त्यासोबत कृषी या टॉपिकसाठी देसले सरांचं जे इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे त्यामध्ये कृषीबद्दल एक चॅप्टर आहे. त्यासोबत महेश गारगोटे सरांचं जे कृषीचं पुस्तक मी सांगितलं GS1साठी, त्याच पुस्तकामध्ये सेकंड पार्टला कृषी ॲग्री इकॉनॉमिक्स हे दिलेलं आहे, त्याचा उपयोग करून घेऊ शकता. इकॉनॉमिक्ससाठी जो करंटचा डेटा आहे, स्पेसिफिकली बजेट आणि आर्थिक पाहणी, जे की महाराष्ट्राचं आणि भारताचं हे दोन्ही आपल्याला महत्त्वाचं आहे. तर ते सुद्धा तुम्ही कोणत्याही इयरबुकमधून किंवा पृथ्वी परिक्रमामधून करू शकता, बजेट आणि आर्थिक पाहणी. त्यानंतर शेवटचा टॉपिक राहतो तो म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान. या विषयासाठी माननीय सचिन भस्के सरांचं जे सायन्स टेकचं पुस्तक आहे त्याचा आम्ही उपयोग करून घेतला होता. तसेच वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या संदर्भातल्या, त्या जर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून गुगलवरती सर्च केल्या किंवा विकिपीडियाच्या माध्यमातून काही त्याच्या नोट्स काढल्या तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि PYQसाठी GS4च्या आम्ही चोरमले सरांचं पुस्तक वापरलं होतं. तर नक्की तुम्ही ह्या विषयांचं मी सांगितल्याप्रमाणे पुस्तकं वापरू शकता. तसेच अजूनही काही टॉपर्सची याच्यामध्ये बुक लिस्ट अवेलेबल आहे, तर त्याचाही तुम्ही रेफरन्स नक्की घ्या. शक्यतो एक मेन सब्जेक्टसाठी एक पुस्तक ठरवा, तेच पुस्तक वारंवार वापरा, जेणेकरून जास्तीत जास्त पुस्तकांचे रिव्हिजन पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा एकाच पुस्तकाची रिव्हिजन तुमची अनेक वेळा होईल. आता हा झाला आपला शॉर्ट व्हिडिओ सध्या बुक लिस्टच्या संदर्भात. घाईघाईत हा बनवलेला आहे, कारण मित्रांची मागणी होती फार की लवकर लवकर व्हिडिओ द्या सर. सिलेबसबद्दल जो बुक लिस्ट आहे टॉपिक वाईज त्याचा एक मोठा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत असेच प्रेम राहू द्या. थँक्यू सो मच.